महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मंत्रालयातून थेट बातमी आलेली आहे। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये एक बैठक पार पडली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाला। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे, पण नेहमीप्रमाणे बँक खात्यामध्ये फक्त 2000 रुपये नाही, तर यावेळी दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणखी 1000 रुपयाची रक्कम खात्यात सोडली आहे। त्यामुळे 2000 रुपये आणि अधिक 1000 रुपये असे मिळून थेट 3000 रुपये उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार आहे, पण शेतकऱ्यांनो हा लाभ वितरित होत असताना महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची निवड प्रक्रिया ही कृषी मंत्र्यांनी केली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने दिलेला अतिरिक्त निधी देखील आता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल। मोदी साहेबांनी नुकतीच दिल्लीमधून एक मोठी घोषणा केली आहे। जोपर्यंत माझा शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत देशाचा विकास अपूर्ण आहे। त्यामुळे जागतिक पातळीवर खतांच्या आणि बियाणांच्या किमती कितीही वाढल्या तरी देशभरातील शेतकऱ्याच्या खिशावर भार पडू नये, त्यामुळे वाढवून हप्ता खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रातील बदलतं हवामान, अवकाळी चक्रव्यूहामध्ये अडकलेलं दुष्काळाचं सावट आणि त्याप्रमाणेच नवीन आलेल्या हवामानातील बदल यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला अतिरिक्त निधी दिला। आता 3000 रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, कृषी खात्याने जेव्हा उच्चस्तरीय बैठक घेतली तेव्हा कृषी मंत्र्याच्या आदेशानुसार एक विशिष्ट यादी तयार करण्यात आली आहे। कृषी मंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की यंदाचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं, ज्या जिल्ह्यांमध्ये गरजू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, तिथे पहिल्या टप्प्यांमध्ये प्राधान्य देण्यात आले। त्यामुळे हप्ता वाटप पार पडत असताना कृषी विभागाने 12 जिल्ह्यांची निवड केली। आज 12 जिल्ह्यांमधले पहिले 6 जिल्हे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती उत्पादन घेणारे जिल्हे आहेत, तर जिथे अवकाळी पावसाचा फटका मोठा बसला होता ते उरलेले 6 जिल्हे आहेत, जिथे मध्यम स्वरूपाचं पीक घेणारे जिल्हे आहेत आणि यावेळी पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा त्या ठिकाणी कमी असणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यांची निवड केली आहे। विशिष्ट निकष यादीनुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच डीबीटीद्वारे थेट गरजू आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी पाठवला जाणार आहे। यंदाच्या अवकाळी चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या आणि आगामी दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पाठवलेला विशेष निधी हा मोलाचा ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीच्या निर्णयाकडे सगळ्यांचे डोळे असताना सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय घेतला। परंतु जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमची सर्व कामे बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका, कारण आज थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आणि कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी समोर आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी योजनेसाठी 1000 रुपयाचा वाढीव हप्ता वाढवला। मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार या वाढीव हप्त्यासोबतच आधार कार्डची नोंदणी आणि जमिनीच्या विस्तारावरून शेतकऱ्यांची एक नवीन यादी तयार केली आहे। याच निकषाद्वारे शेतकऱ्यांना आणखीन एक अनुदान दिलं जाणार आहे आणि याचं थेट वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, 2 मिनिटे लक्षपूर्वक ऐका। मंत्रालयामध्ये मोठी बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणांसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्याचबरोबर कर्जमाफीच्या निर्णयाबाबतची देखील माहिती समोर आली। हवामान विभागाच्या अंतर्गत सूत्राने आणि कृषी अभ्यासकांनी जो इशारा दिला होता त्यानुसार महाराष्ट्रावरती जे काही दुष्काळाचं सावट असेल किंवा अवकाळी पावसाचं संकट असेल त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्यांची अधिकृत यादी तयार केली आहे। परंतु आता बरसणारा पाऊस संकेत वर्तवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजनेच्या विशेष हप्त्याला मंजुरी देण्यात आली। परंतु शेतकऱ्यांसाठी जे आणखीन अनुदान जाहीर करण्यात येत आहे त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून सरसकट वर्गवारी यादी बनवण्यात आली आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांची अल्पभूधारक शेती आहे तसेच मध्यम भूधारक शेती आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट यादी देखील बनवण्यात आली आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका, डीबीटी मार्फत पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत, परंतु 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे हे सरसकट सोडले जात होते आणि आता येणारा हा वाढीव हप्ता स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 2 निकषांनुसार वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे कृषी मंत्र्यांनी जेव्हा 12 जिल्ह्यांची निवड केली तेव्हा जिल्ह्यांचे 2 गटांमध्ये विभाजन करण्यात आले। त्यामुळे उद्या जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तेव्हा नवीन निकषांनुसार पैसे ट्रान्सफर केले जातील। तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तसेच शेतकरी बांधवांनो तुमच्या 7/12चा उतारा नोंदणी लिंक असेल तर डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरण होत असताना
कृषी खात्याने यावेळेस आधार प्रमाणीकरणानुसार नवीन यादी बनवली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। डीबीटीच्या एका क्लिकवरती उद्या सकाळी 10 वाजल्यापासून पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होणार आहे। थेट बँक खात्याशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमिनीचा विस्तार आणि 12 जिल्ह्यांच्या निवडीनुसार 3000 रुपयाचं वितरण होणार आहे। सरकारने 12 जिल्ह्यांचे 2 टप्प्यांमध्ये विभाजन केले, त्यानुसार पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येईल। कृषी मंत्र्यांनी काल बैठकीमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितले की 3000 रुपयांचा हक्क मिळवण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असणं देखील अनिवार्य आहे। अधिकृत घोषणेनुसार 3000 रुपयाच्या वितरणासाठी शेतकऱ्यांचं पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असणं अनिवार्य करण्यात आले। जे शेतकरी गरजू आहेत अशा शेतकऱ्यांना यादीमध्ये प्राधान्य आहे आणि कृषी मंत्र्यांच्या आदेशानुसार अशा शेतकऱ्यांचा सातबारा आणि जमिनीचा विस्तार यांचा थेट डिजिटल रेशन डेटा अशी माहिती जुळवली जाईल आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळामध्ये बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीमधून 3000 रुपये हे थेट दिले जात आहेत। यामध्ये ज्या शेतकऱ्यांची खाती ही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांची खाती ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत त्यात ते वेगाने जलद गतीने ट्रान्सफर केले जाणार आहे आणि मंत्रालयातून डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर महाराष्ट्रातील 40% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरण पार पडेल। ग्रामीण भागामध्ये बँक ऑफ इंडियाची खाती जास्त आहेत, परंतु सरकारने आता महाराष्ट्रामध्ये सेंट्रल बँकेची निवड देखील केली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आधार प्रमाणीकरणानुसार खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल। शेतकरी बांधवांनो ऊसतोड कामगार आणि लहान शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उद्या मंत्रालयातून डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर सर्वात आधी 3000 रुपयाचा लाभ मिळेल। त्यानंतर मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचं संकट आहे, त्यामुळेच रेशन कार्डच्या डेटा रँकिंगनुसार जालना जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी तयार केली गेली। दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीयकृत बँकांद्वारे इथे निधी वर्ग होण्यास सुरुवात होईल। मराठवाड्याचं मुख्य केंद्र असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान होतं, त्यामुळे इथे दुपारी 3 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 रुपयाचं वितरण व्हायला सुरुवात होईल। कोल्हापूरमध्ये कृषी खात्याच्या आदेशानुसार पैसे वाटप होईल। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व्हरनुसार पैसे खात्यात सोडले जातील। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वितरण प्रक्रिया सुरू राहील। सातारा जिल्हा विशेषतः खटाव सारख्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा विस्तार आणि फार्मर आयडी कार्ड तपासून बळीराजाच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातील। सांगली जिल्ह्यातील बळीराजाला पेरणीच्या काळामध्ये पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डची माहिती तपासून डीबीटी सिस्टीमद्वारे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैशाचा लाभ मिळेल। नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यांमध्ये 4 वाजल्यापासून वितरण सुरू राहील। भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्याला सर्वात आधी स्थान देण्यात येतं आणि उद्या दुपारी 2:45 वाजल्यापासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे वितरण सुरू होईल। जळगाव जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हरवरून दुपारी 4:45 वाजल्यापासून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर इतर बँकांमध्ये पैसे वितरण सुरू राहील। लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाशी 2 हात करणारे शेतकरी आहेत आणि त्यांना वाढीव हप्ता मिळाल्यामुळे शेतकरी खुश होतील। अमरावती जिल्ह्यामध्ये दुपारी 3च्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील। यवतमाळ जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारची संयुक्त मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। उद्या बँका सुरू झाल्याबरोबरच वितरण सुरू होईल, परंतु पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी 3000 रुपये सोडले जातील। जिल्ह्याच्या बँकिंग सर्व्हरनुसार ग्रीन सिग्नल दिल्यानंतर डीबीटी प्रक्रिया सक्रिय होणार असून लाभ वितरित होईल।